ये क्या प्राइस है इसका लैम्प का? कौन सा मैडम? ये 500 का है मैडम। अच्छा, हाथ से किया है सब पूरा? लाइफ लॉन्ग रहता है मैडम। लाईफ लॉंग आहे पुरा। नाव काय तुमचं? संजीवनी। आणि कुठून आलात तुम्ही? कोल्हापुर। कोल्हापुर मधून आलात? बापरे। इससे कुछ बेनिफिट है इससे? इसमें है, इसमें रात को पानी रखते हैं, सुबह पिए, गैस के लिए, शुगर के लिए अच्छा। आणि हे खराब होत नाही आपण वॉल? खस। अच्छा, हे वॉल ला लावण्यासाठी आहे। अच्छा, वॉल डेकोरेशन साठी। हे मटक्यातलं मटण। मटक्यातलं मटण आणि हे रश्श्याचं चिकन। रश्श्याचं चिकन। हे भाजी मध्ये भरली वांगी। भरली वांगी आणि शेवभाजी आणि हे पिठलं आहे, खरडा। आणि काय थाली आहे तुमच्याकडे? व्हेजचे 200 रुपये, मटनचे 350, चिकनचे 300। चिकनची 300 आहे। हॅलो, नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। सो फ्रेंड, आज मी आली आहे सिडको एक्झिबिशन सेंटर जे आहे वाशी मध्ये, आणि तिथे मोठं एक्झिबिशन लागलं आहे, महालक्ष्मी सरस एक्झिबिशन, जे दरवर्षी लागतं। तर आज मी इथे आली आहे आणि आपण बघूया आतमध्ये आपल्याला काय काय नवीन नवीन बघायला भेटतात गोष्टी। सो फ्रेंड, हे एक्झिबिशन खूप मोठं असतं, भारतामध्ये सगळ्यात मोठं एक्झिबिशन हे मानलं जातं। आणि फ्रेंड्स, हे एक्झिबिशन आहे ना वाशीमध्ये सेक्टर 30 मध्ये आहे। आणि हे बघा, हे सिडको एक्झिबिशन मोठं सेंटर आहे, तिथे हे एक्झिबिशन भरलं जातं दरवर्षी। आणि फ्रेंड्स, इथे कसं यायचं? फ्रेंड्स, तुम्ही जर वाशी स्टेशनला आलात ना, तर अगदी वॉकेबल डिस्टन्स 5 मिनिट्स आहे, तुम्ही चालत सुद्धा येऊ शकता। इथे 5 मिनिट्सचं अंतर आहे फक्त। आणि रिक्षावाल्याला जरी तुम्ही सांगितलं तर रिक्षावाला तुम्हाला डायरेक्ट येऊन इथे सोडेल। तर चला माझ्या बरोबर। आता इथे प्रोग्राम चालू आहे बघा, आणि खूप मोठं एक्झिबिशन आहे फ्रेंड्स। जर तुम्ही आला तर वेळ काढून या। जेव्हा महिला एकमेकांना पाठिंबा देतात तेव्हा आपण काय साध्य करू शकतो याची। तर एक्झिबिशन फक्त महिलांसाठी इथे सादर केलं जातं। छोट्या छोट्या गावातून, खेडेगावातून महिला स्वतःचे प्रोडक्ट विकतात इथे, आणि ते हँडमेड प्रोडक्ट असतात, ते इथे बघण्यासारखे असतात। तर चला माझ्या बरोबर। आणि हा बघा, हा गेट आहे, मोठा गेट आहे एक्झिबिशनचा। सो आता आपण एंट्री करत आहोत आतमध्ये। सो इथे भरपूर सारे स्टॉल लागले आहेत ह्यांचे, पुढे बघा। छान बनवले ना। सो ह्या बघा, ह्या वस्तू बघा किती सुंदर सुंदर बनवल्या आहेत। काय कला आहे, खूप सुंदर कला आहे। सो हा वारकरी सेट आहे पूर्ण। हे तुम्ही बनवता स्वतः? आणि हे काय फायबर आहे का? फायबर नाही, टेराकोटा मध्ये। अच्छा, पण किती सुंदर बनवलंय सगळं। आणि असं सेट बनवून देता तुम्ही? अच्छा, हा। कार्ड देऊन ठेवा ना तुमचं। आणि स्टार्टिंग रेंज काय मूर्तीप्रमाणे होणार? तुळजापूरचे आहे तुम्ही? ओके। सो किती सुंदर कलाकृती आहे बघा, खूप छान छान इथे तुम्हाला वस्तू बघायला भेटते। सो इथे तुम्हाला कोल्हापुरी लेदर चप्पल बघायला भेटतील। वाव, किती नंबर आहे? खूप सुंदर आहेत बघा, यांच्याकडे साइजेस पण अवेलेबल आहेत कोल्हापुरी लेदर चप्पल मध्ये। दादा, तुम्ही स्वतः बनवताय? ओके। आणि काय रेट आहे तुमच्याकडे? साइजेस सगळे अवेलेबल? लेडीजचे 500 पासून प्राइस स्टार्ट आहे, आणि साइजेस सगळे अवेलेबल आहेत तुमच्याकडे? अच्छा, 5 पासून 9 पर्यंत सगळ्या साइजेस अवेलेबल आहे त्यांच्याकडे। काय बोलतो त्याला? नाही नाही, पण हे कोणत्या लाकडाचं बनवलंय? सागवानचं बनवलंय। ह्याच्यामध्ये काय ठेवू शकतो? पेन साठी आहे, पेन होल्डर आहे हे। वाव, आणि हे कितीला, काय प्राइस आहे ताई? याचं आहे आम्ही 600ला जोडी। तर हे 600 कमी पण होईल। आणि हे फक्त असं शोपीसच आहे? अच्छा। आणि हे पण तुमच्या गावचे प्रोडक्ट आहेत का सगळे? कोणतं गाव तुमचं? आमचं गाव आहे आहेरी। अच्छा, ओके। आणि किती वाजता चालू होतं एक्झिबिशन? सकाळी 11 वाजता। रात्री 9 पर्यंत? 10 वाजेपर्यंत आहे। ओके।
आता 25 तारीख लास्ट आहे ना या एक्झिबिशन. सो इथे दोन्ही बाजूला स्टॉल आहेत आणि इकडे भरपूर प्रोडक्ट्स ठेवले आहेत त्यांनी. हे बघा कपड्यांपासून शिवलेल्या बॅग्स आहेत या. सो इकडे बघा तुम्हाला प्रत्येक ठिकाणी काहीतरी युनिक बघायलाच भेटेल आणि पूर्ण स्टॉल लावला आहे. आणि हे बघा इकडे किती सुंदर सुंदर ह्यांच्याकडे असे ऑफर किती सुंदर केला आहे. हे हँडवर्क आहे काका, खूप सुंदर वर्क केलं आहे बघा. हे असं तुम्ही डायनिंग टेबल वरती पण ठेवू शकता, सोफा वरती पण असं कव्हर ठेवू शकता तुम्ही. खूप छान आहे हे. काय प्राइस आहे दादा याची? 700 रुपये सिंगल पीस. ये 2000 का है, ये 700 का है, ये डाइनिंग टेबल का सेट है. अच्छा डाइनिंग टेबल का सेट है. 7 पीस का सेट है 1500 रुपए का. 1500 रुपए का कितना? एक रनर 6 मेट. अच्छा 7 पीस का सेट आएगा. रनर के लिए 500 रुपए का है. ओके. और ये सब आपने मतलब हाथ से किया है पूरा वर्क, सब हैंडमेड है. वाव. ये कहाँ से आए हो आप? राजस्थान से. राजस्थान से. ओके. और ये पर्स भी बनाया आपने हाथ से, खूब सुंदर. ये क्या प्राइस है इसका? 600 रुपए का. 600 रुपए का. इसका सेम मतलब सबका अलग अलग प्राइस है या? 600 का है, ये 500 का है, वो 1200 का है, ये वाला 1500 का है. हँडवर्क केलेले पर्स तुम्हाला बघायला भेटेल. किती सुंदर बघा हँडवर्क केला आहे. 600 रेट आहे ह्याचा, पण तुम्ही कुठेही बाहेर गेलात की तुम्ही अशी पण कॅरी करू शकता. ती छान वाटेल. और इसका क्या प्राइस है अंकल? 1200 का है. वाव. वर्क किती सुंदर केला आहे बघा आणि किती अट्रॅक्टिव्ह वाटते ही पर्स. काहीतरी युनिक. 1200. बार्गेनिंग होगा. दुकान का नाम क्या आपके? चामुंडा से 167 नंबर 167. ओके. चामुंडा, माँ चामुंडा दुकानाचं नाव आहे. आणि और स्टॉल नंबर क्या आपका? 167 स्टॉल नंबर आहे. पण यांच्याकडे प्रोडक्ट युनिक आहेत. नक्की या इथे शॉपिंग करा. खूप सुंदर सुंदर वस्तू आहेत इथे बघायला, तुम्हाला आवडेल. सो इकडे सगळे स्टॉल तुम्हाला जास्त करून फूडचे बघायला भेटेल. मसाले वगैरे, धान्य कडधान्य विकले जातात इथे. हे बघा इकडे साड्यांचे स्टॉल आहेत. यांचे नाव नाही लिहिलेत. मोजडीमध्ये पण कलेक्शन बघा किती छान छान आहे यांच्याकडे. इथे किती सुंदर बॅग बनवली. वाव. याला काय बोलतात? ते माहितीये, पण हे कशापासून बनलं जातं? कॅन फायबर पट्टी. कॅन फायबर पट्टी. ओके. आणि तुम्ही असं बनवलं स्वतः? ओके. ताईंकडे बघा किती छान स्टॉक आहे. हा कॅन फायबर पट्ट्यांपासून बनलेले हे असे प्रोडक्ट आहेत. असे बॅग्स पण बनवलेत. हा टिफिन बॅग म्हणून एक छोटासा प्रोडक्ट आहे, पण छान आहे. काय प्राइस आहे याची? 550 ला येईल. आणि हे खराब नाही होत, वॉशेबल आहेत या. ओके. छान आहे प्रोडक्ट तुमचे, काहीतरी युनिक. नाव काय तुमचं? संजीवनी. आणि कुठून आलात तुम्ही? कोल्हापूर. कोल्हापूर मधून आलात. बापरे. आणि तिकडे पण तुम्ही हे प्रोडक्ट विकता? तिकडे दुकान आहे तुमचं की घरातूनच तुम्ही? घरातूनच करतो आम्ही आणि असं बाहेर स्टॉलला. अच्छा. अरे वा, चांगली गोष्ट आहे. म्हणजे एवढं लांबून येऊन तुम्ही इथे उद्योग करता म्हणजे मानलं पाहिजे तुम्हाला. खूप मोठी गोष्ट आहे ही. आणि तुम्ही घरामध्येच हे सगळे प्रोडक्ट बनवता? वा वा. अच्छा, तुमच्या हाताखाली पण बायका आहेत काम करण्यासाठी? गुड गुड. खरंच काहीतरी शिकण्यासारखं आहे तुमच्यासारख्या महिलांकडून. हा बरोबर आहे, बरोबर आहे. आणि तुम्ही क्लासेस वगैरे पण घेता का याचे? सो ताईंना कॉन्टॅक्ट करा जर तुम्हाला हे शिकायचं असेल तर. कार्ड वगैरे आहे का तुमचं काही? थँक्यू सो मच ताई. मी ह्या ताईंचं डिस्क्रिप्शन मध्ये डिटेल्स देईनच. सो हे बघा इथे काहीतरी युनिक प्रोडक्ट बघायला भेटेल तुम्हाला. किती छान छान. सो भारतामधून वेगवेगळे लोक आली आहेत, स्वतःचे प्रोडक्ट विकतायत. हे उत्तर प्रदेश मधून आहे बघा, वर्धा मधून आहे, चंद्रपूर मधून पण प्रोडक्ट विकायला आले तिकडे. कहाँ से आए हो? आपने बोर्ड नहीं लगाया यहाँ पे? लगेगा मैडम. अच्छा. ये क्या इकत बोलते हैं ना? इकत है प्रिंट. अच्छा, क्या रेट है इसका? 300 रुपए मीटर. कपड़ा है? अच्छा, मुझे लगा साड़ी है. आपको बाटिक में मिल जाएगा, मधुबनी में मिल जाएगा. ओके.
सो स्टार्टिंग रेंज क्या है आपकी? 200 स्टार्टिंग प्राइस। 200 स्टार्टिंग प्राइस है। दुपट्टे आएगा आपको 200 कम। यहाँ पे भी है आपका, ओके ठीक है। चलो आगे देखते हैं। और सो इकडे पण साडी कलेक्शन आहे। कांचीपुरम सिल्क साडी आहे बघा, ती सुंदर आहे। सिल्क मध्ये आहे कांचीपुरम सिल्क साडी। वाव, सो कॉटन मध्ये आहे ते। क्या प्राइस है इसका? जय महादुर्गा छत्तीसगढ़, भाई छत्तीसगढ़ से आए। वाव, क्या प्राइस क्या है? सब 1200 का है। कॉटन है, प्योर कॉटन। ओके, स्टार्टिंग रेंज 1200 है कि कुछ कम? 1200 स्टार्टिंग प्राइस। 1200 स्टार्टिंग प्राइस आहे। आगे 5000 तक। 5000 तक है। ओके, इकडे बार्गेनिंग सुद्धा होईल। आणि हे बघा ते प्युअर कॉटन मध्ये तुम्हाला साड्या बघायला भेटतील। वाव, पण छान आहे। काय प्राइस आहे याची? 300 रुपीज। ये ज्वेलरी बॉक्स। $1050। ओके, और वो वर्क हैंडमेड है पूरा कि पैच लगाया है? सब हैंडमेड है। वाव, खूप छान आहे, हैंडमेड केलंय ते। कितना? 550 का है ये। बैग छान है। और ये वाला 750। और इसका क्या प्राइस है? 1550। अच्छा, 1550। ये भी अच्छा है। 850। वाव, इसका 1550। हाँ सेम ही है ना वो, 1550 का। क्या बोलते हैं इसको? बोहो बैग्स। अच्छा, ये सब काम इसके ऊपर किया हैंडमेड के? हैंड वर्क है, पूरा हैंड वर्क। वाओ, अच्छा है। और बहुत स्पेस भी है इसमें, बहुत कुछ रह सकता है सामान। मस्त है, कुछ अलग। रेट फिक्स ही है कि कम होगा कुछ? अच्छा, कम भी होगा। सो इथे बॅगेचं कलेक्शन मला खूप आवडलं। इकडे बॅग खूप छान छान आहे त्यांच्याकडे। रनर, टेबल रनर। अच्छा, ये टेबल रनर से सब। वॉल पे भी फ्रेम करके लगा। ओके, अच्छा। और उसका क्या प्राइस है टेबल रनर का? 600 है। सिंगल पीस आएगा उसमें। ये बनाया है ना, हैंडमेड है पूरा, खराब नहीं होगा इसको? इसको कैसे रखे, मतलब पानी से आप बर्तन धोते हैं ना, उसी से। अच्छा, तो ये बिल्कुल भी खराब नहीं होगा। ओके, ये लैम्प भी बहुत अच्छा है, बहुत सुंदर है लैम्प। और इसकी क्या प्राइस है? 200। ये 200 का है। ये भी नहीं खराब होगा दीदी? ये कलर नहीं है, जला है। अच्छा, नहीं पर ये निकलेगा नहीं ना इसका भी? देखो ये बहुत मजबूत है, बैम्बू का है। बाम्बू का बना है पूरा। ये सब आपने बनाया? वाव, क्या कला है, मस्त है। पर ये एकदम, ये पानी का है? हाँ, पानी का जग है। पानी का जग। ये मग है। ये मग है। अच्छा, इससे कुछ बेनिफिट है इससे? हाँ, इसमें है। इसमें रात को पानी रखते हैं, सुबह पिए, गैस के लिए, शुगर के लिए अच्छा है ये। ओके, इससे पानी पियेंगे तो एटलीस्ट डायबिटीज नहीं होता है। सही है, ये भी अच्छा है जग। और ये जो बना है इसका, वो भी मस्त है। वाव, मस्त एकदम, खूप सुंदर। काय प्रोडक्ट आहे ते बघा, लॅम्प पण किती सुंदर आहे ना। वाव, सो इकडे बघा पेंटिंग्स बघा किती छान छान आहे। वाव, ये हत्ती पण किती सुंदर आहेत। ये पेयर है क्या? पेयर है पूरा दोनों का? क्या प्राइस है इसका? 24,000। हे बघा, 2400चे पेयर बघा किती सुंदर आहेत, हत्तीचे बघायला भेटेल तुम्हाला। आणि ते फ्रेम पण किती सुंदर सुंदर आहेत। काय छान पेंटिंग केली आहे।
वाव, खूप छान आहे. कर्नाटक मधून आले आहे ते. पासून बनवलंय हे? वायाच आहे ते, वायाच. वायाचं. आणि हे खराब होत नाही आपण वॉल? खस. अच्छा, हे वॉल ला लावण्यासाठी आहे. अच्छा, वॉल डेकोरेशन साठी. आणि हे पाण्यात टाकायचं. अच्छा, आहे त्याचं अत्तर बाजारात मिळतं. ओके. रिअल येतं. आणि ह्याच्यापासून हे बनलंय ना काका? पण किती सुंदर बनलेत ते प्रोडक्ट, मस्त वाटतात, वेगळं काहीतरी. वाळा वाळा खस. कर्नाटक से आहे अंकल. वाव, त्यांच्याकडे प्रोडक्ट बघा किती छान छान आहेत आणि एकदम अट्रॅक्टिव्ह प्रोडक्ट आहेत हे. आणि याचे कॅप्स पण बनले आहेत. हाँ, ये गेहूं का. अच्छा, तोरण बनाएंगे इसका. अच्छा, हे बघा, हे तोरण आहे. असं ह्याचं तोरण पण तुम्ही दरवाजाला लावू शकता. 50 रुपीज. और ये क्या प्राइस है? इसका क्या प्राइस है? इसका एक्चुअली 450 में बेच रहे और इसका क्या प्राइस है? हैं। वो भी सेम प्राइस है। अच्छा, और बाद में क्या 500 है, एक कार आएंगे 100 रुपीज का। और ये 100 रुपीज का है. ये कुछ अलग है. कार का है ना। हाँ, हाँ. आगे भी देख सकते हैं। अच्छा अच्छा है, कुछ अलग है प्रोडक्ट आपके पास? नहीं है अभी, और भी है. खत्म हो गया। और ये चिड़िया का। हाँ, ये चिड़िया का. हाँ, ये भी अच्छा है गैलरी में लगाने के लिए. सो हे बघा, काहीतरी वेगळं आहे, मस्त आहे हे. अच्छा, लॅम्प आहेत छोटे छोटे. ये क्या प्राइस है इसका लैम्प का? कौन सा मैडम? 500 का है मैडम. अच्छा, ये किस चीज का बना है? लेदर का बना है मैडम. वाह, और इसके ऊपर जो पेंटिंग किया है, हाथ से किया है सब पूरा? लाइफ लॉन्ग रहता है मैडम. लाइफ लॉन्ग है पूरा, खराब नहीं होगा ये? होता है मैडम. वाह, ये कितनी मस्त है. वाह, अच्छा है, अलग है आपके पास. सब 500 से स्टार्ट है. ये 500 में स्टार्ट है. ओके, ये छोटा वाला. और ये बड़ा वाला? ये वाला 750. ये 750 वाला है. और ये वाला? इससे भी आएगा सेम. और ये इसका क्या प्राइस ये है? वाला 1200 का है. 1200. ये भी अच्छा है. वाह. इसका क्या प्राइस है? जोड़ी 500. अच्छा, जोड़ी 500 है. पर अच्छा है, कुछ अलग, मतलब ये वॉल पे लगा सकते हैं ना? ये फ्रेम कर सकते हैं मैडम. अच्छा, इसको क्या बोलते हैं कुछ? मैडम ये पिक्चर में कलंकारी बोलते हैं मैडम. कलमकारी. कलंकारी ये सब आपने बनाया है? खुद बनाता मैडम घर पे. आप खुद बनाते हो ये सब? बहुत अच्छा है सच में. मैडम कर्नाटका से आए हैं. वाव. सो फ्रेंड, इथे या, तुम्ही नक्कीच इथे विजिट करा आणि या स्टॉल वरती तर नक्कीच विजिट करा आणि काहीतरी परचेस करा, कारण खूप सुंदर काही काही गोष्टी बनवल्या त्यांनी. लॅम्प आहेत, छोटे छोटे टेबल लॅम्प, पण बघायला तर अट्रॅक्टिव्ह आहेत, खूप सुंदर वाटतात एकदम. वाव. पूरा हैंडमेड है. बामनी माता सेल्फ हेल्प ग्रुप, नैनीताल. नैनीताल से आए हो आप? सो फ्रेंड, हे बघा, नैनीताल वरून आले आणि किती मस्त मस्त यांच्याकडे. मिट्टी और स्टोन को पाउडर करके बनाना है. वाव. कोई कलर कोई पेंट नहीं होगा. मिट्टी और स्टोन को पाउडर करके, ये तो पाउडर करके मिट्टी मिक्स करके अच्छा फिर बनाते हैं. नेचुरल ब्लैक. नेचुरल ब्लैक कलर आ गया. कोई पेंट नहीं होगा. जो सर्पेंट ग्रेनाइट स्टोन लिखा है ना. हाँ 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 हाँ. नाम है. अच्छा, उस रॉक का नाम है वो रॉक पाउडर यूज किया जाता है. और नेचुरल कोई नेचुरल केमिकल, कोई केमिकल नहीं. मेरे पास बैग है फैशनेबल, नए एकदम लेटेस्ट बैग है आपके पास? सब लेटेस्ट. मार्केट में आपने अच्छा ये वाला ऐसा प्रोडक्ट तो देखा होगा, लेकिन लेटेस्ट नया डिजाइन. सब नया डिजाइन का है, कुछ अलग. ये भी प्रोडक्ट अच्छा है आपके पास? ये मेरे पास ये कैंडल स्टैंड. अच्छा, कैंडल स्टैंड है. और ये देखो दिया. ये दिया है छोटा, क्या प्राइस है इसका? ये 1200 का है. अच्छा. इसके अंदर ये टी लाइट लगा सकते हैं और बहुत बढ़िया मस्त लगेगा जलने. और ये कप का क्या प्राइस है? 150 150 से स्टार्ट है मतलब. ओके, हैंडमेड है ना, हाथ से बनाते हैं. हाथ से बनाते हैं. और इसका क्या प्राइस है? ये अलग अलग प्राइस है. 1200, 1800. अच्छा, 1200-1800 में आएगा. 2500 लास्ट. बार्गेनिंग होगा, मतलब कम हो जाएगा अगर कोई आया कम तो होगा. फिक्स में कौन लेगा. ओके, नहीं, पर बहुत अच्छे अच्छे प्रोडक्ट है आपके पास. एकदम पूरे मार्केट में नहीं होगा ऐसा. कार्ड वगैरह कुछ है? हाँ जरूर दीजिए ना कार्ड में, डिस्क्रिप्शन में सब डिटेल्स डाल दूंगी. ओके.
सो यांचं कार्ड आहे, मी डिस्क्रिप्शन मध्ये सगळं डिटेल्स देईनच. हे विकायला ठेवलेत सगळे काका? ओके, हे तुम्ही काढलेत स्वतः? वाव, काय सुंदर पेंटिंग एक्झिबिशन. मस्तच काढलं त्या काकाने पेंटिंग. ते वाव, हे बघा किती सुंदर आहे. काकांचं नाव आहे जगदीश. काका जगदीश नाव आहे तुमचं? वा, काय प्राइस आहे? प्राइस काय आहे काका? 3,000 पासून स्टार्ट आहे. ओके, 3,000 पासून स्टार्ट आहे बघा काकांचं. इथे त्यांनी एक पोस्टर लावला आहे, आर्टिस्ट जगदीश करजेकर पेंटिंग एक्झिबिशन मध्ये. त्यांनी हा त्यातला छोटासा स्टॉल आहे, पण किती सुंदर आहेत बघा. पेंटिंग खूप छान छान आहेत फ्रेंड्स. येऊन इथे तुम्ही परचेस करू शकता. ही गणपतीची तर किती सुंदर आहे. वाव, ये क्या है? पैर के लिए स्क्रबर. पैर के लिए स्क्रबर. अच्छा, इसे स्क्रब कर सकते हैं पैर. ये सही है, पर ये पानी से ये मतलब ये नहीं, कुछ प्रॉब्लम नहीं होगा? वो बेकिंग वाला है, हाई टेम्परेचर में बेकने वाला. ओके, अच्छा, तो ये इसका कुछ मिट्टी वगैरह भी नहीं निकलेगा. और ये क्या है छोटा सा? सर्विंग स्पून. ओके, सर्विंग स्पून है ये. इससे ये साइड से आप इससे निकाल सकते हो. सर्विंग स्पून आहे बघा. हा किती मस्त आहे. वाव, ये कितने का है? 690 वाला. 690 का है. और ये छोटा वाला डायरेक्टली गैस कुकिंग वाला है. अच्छा, ये गैस के ऊपर कुक कर सकते हो डायरेक्टली. इसको कुछ ऑयल वगैरह लगाने की जरूरत? अच्छा, रेडी टू कुक है ये. और ये दिया अखंड दिया है क्या? ये धूप जलाने का है. वाह, ये कितने का है? 200 का है. वाव, सो इथे क्ले हेरिटेज म्हणून आहे आणि यांच्याकडे प्रोडक्ट बघा किती चांगले चांगले आहेत. एक्झिबिशनच्या बरोबर अपोजिट साइडला फूड कोर्ट आहे. इथे तुम्ही येऊन काही ना काही खाऊ शकता. बस खूप सारे स्टॉल लागले आहेत तिथे. गर्दी खूप आहे. काय प्राइस काय याची ताटाची? 120 रुपये. ओके, सो बघा इथे 120. घावणे पण भेटतात तुमच्याकडे? अच्छा, आणि इथे बसण्यासाठी पण त्यांनी अरेंजमेंट केली आहे. तुम्ही इथे बसून तुमचं फूड एन्जॉय करू शकता. गरम गरम तयार भाकऱ्या पण भेटतील. डाळबट्टी. अच्छा, हा डाळबट्टी. हे नागपूर साईडला वगैरे भेटेल ना? संभाजीनगरला. अच्छा, ही डाळबट्टी बोलतात त्याला. ओके, ही कशापासून बनवतात? गव्हाच्या पिठापासून बनवतात. ओके, काय प्राइस आहे एका थालीची? 100 रुपये. हे काय? सुक्का चिकन. सुक्का मटन. वजडी. खरडा चिकन. वा, मटक्यातलं मटन आणि हे रश्शाचं चिकन. रश्शाचं चिकन. हे व्हेज भाजी मध्ये भरली वांगी आणि शेवभाजी आणि हे पिठलं आहे खरडा. आणि काय थाली आहे तुमच्याकडे? व्हेजचे 200 रुपये, मटनचे 350, चिकनचे 300. चिकनची 300 आहे, मटनची 350 आणि व्हेजची 200. छान आहे. आणि कुठून? ज्वारी बाजरीची भाकरी. अच्छा, कोणती? ज्वारी आणि बाजरीची भाकरी सगळ्यामध्ये भेटणार. छान आहे. काकांकडे काय आहे बघा, इथे तुम्हाला फिशचे व्हरायटीज बघायला भेटतील. पापलेट आहे. अच्छा, वडे पण भेटतात काका तुमच्याकडे? आणि कशी थाली कशी आहे ही वड्याची? 250 रुपये. 250 रुपयाची थाली आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला वडे भेटतील, चिकन भेटेल. इकडे बघा किती छान छान ऑप्शन्स मस्त आहेत. इकडे खाण्यासाठी पण तुम्हाला खूप ऑप्शन्स बघायला भेटतील. इथे दोन्ही साईडला तुम्हाला स्टॉल बघायला भेटतील. ही 150 ची थाली आहे. राईस पण येणार काय? अच्छा, ओके. सो इथे 150 मध्ये तुम्हाला बघा व्हेज जेवण बघायला भेटेल. स्पेशल सर्व ते यांचे सावजी चिकन, सावजी मटन ऐकलं होतं. स्पेशल सावजी. अच्छा, सावजी आहे पुन्हा मुंबईमध्ये सगळीकडे प्रसिद्ध झालेलं. अच्छा, सर्व ते यांचे सावजी.
फक्त चिकन मटन, बाकी व्हेज मध्ये काही नाहीये. आहे ना, मुंडी पाया आहे. व्हेज मध्ये मुंडी पाय मध्ये नाही, काका non-veg मध्ये मुंडी पाया आहे. नॉन व्हेज मध्ये आमच्याकडे व्हेज काहीच नाही. काहीच नाहीये, नॉन व्हेज मध्येच मटण आहे कलेजी आहे. मटन कलेजी. हे काय आहे? चिकन आहे. सुक्क चिकन. आणि हे ही चिकन कलेजी आहे. इथे मटन खिमा आहे. मटन खिमा. चिकन कलेजी आहे. तुमचं ना इथे आलात ना तर हे नक्कीच ट्राय करा. सावजी चिकन, सावजी मटन खूप सुंदर आणि फेमस आहे सर्वडे यांचे सावजी चिकन मटन. खूप फेमस आहे हे. यवतमाळचे आहेत, पण बघा ना काय व्हरायटीज बघा, तुम्हाला आवडेल. खूप छान छान व्हरायटीज आहे त्यांच्याकडे. गावरान कोंबड्याचे चिकन. प्लेट आहे ही 50 रुपये. एकच आहे ना त्याच्यामध्ये? 50 रुपये प्लेट आहे. किती पीस येतात त्याच्यामध्ये? अच्छा. टेस्ट कशी आहे पाटवडी? ऑसम ना, गावची आठवण आली. आणि खरंच ट्राय करा, हे तर ट्रायच करा, खूप सुंदर आहे. आणि हा हे रस्सा जो आहे ना खूप सुंदर बनवलाय त्यांनी, एकदम स्पायसी मस्त. सो आता आपण धपाटे ट्राय करणार आहोत आणि दह्या बरोबर आले आहेत. बघा, गावचे जे महिला आहेत त्यांच्या हातचं जेवण तुम्हाला इथे खायला भेटेल. आणि खूप सुंदर बनवलं इथे सगळ्यांनी जेवण. छान लागतं हे. आणि याच्या बरोबर आता ना थोडा ठेचा घेऊया. नक्की ट्राय करा इथे येऊन. तर फ्रेंड, एक्झिबिशनला आलात ना तर तुम्हाला बघायला भेटेल वेगवेगळ्या राज्यामधून लोक आली आहेत आणि खूप सुंदर कला त्यांनी मांडली आहे तिथे. आणि एवढे छान छान त्यांच्या वस्तू आहेत ना, बघण्यासारख्या आहेत. आणि एकदम बारीक कलाकृती केली आहे प्रत्येक वस्तूवरती. ते खरंच खूप बघण्यासारखं आहे. फ्रेंड्स, हे जे फूड स्टॉल आहे ना ते महिला बचत गटातर्फे आयोजित केलं आहे. आणि वेगवेगळ्या जिल्ह्यातून बायका आल्या आहेत, त्यांनी स्वतःचा स्टॉल लावला आहे. आणि खरंच गावठी जेवण जर तुम्हाला जेवायचं असेल ना तर इथे नक्कीच या, आस्वाद घ्या जेवणाचा. महाराष्ट्रामधील अस्सल खाद्यपदार्थांची चव चाखायची असेल ना तर इथे नक्कीच व्हिजिट करा. 25 तारीख लास्ट आहे एक्झिबिशनची. तर भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.